नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाचारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. मान्सून लांबल्यानं काळंबवाडी धरणातील विसर्ग पूर्णतः बंद. दूधगंगा नदीकाठची पिके धोक्यात. पाणी प्रश्नावरून कोल्हापूर महापालिका सभागृह तापले. नगरसेविका रुपाली पोवार धमोडकर यांनी प्रशासनाला दाखवलाय आरसा. शिरोली एमआयडीसीत चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळी गजाआड 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. टोपगावच्या फकीरखडी भागात 7 गव्यांचा कळपाचं दर्शन. ऊसाच्या शेतीचं मोठं नुकसान. आणि अवैध इचलकरंजी छत्रपती शासन महिला आघाडीचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा. फरार आरोपीच्या अटकेची मागणी. पाहुयात यासह दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. मान्सून लांबल्यानं जिल्ह्यातील पाणी संकट वाढले. काळंबवाडी धरणातील पाणीसाठा खालावल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय. त्यामुळे दूधगंगा नदीपात्रातील पातळी घटली असून शेतकऱ्यांचा पाणी उपसा थांबलाय. दुसरीकडे राधानगरी धरणात गेल्या वर्षीच्या 52% तुलनेत यंदा केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांच्या मागणीनुसार भोगावती नदीपात्रात 600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. सध्या कोल्हापूर शहरामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. अशातच कोल्हापूरमधील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या कळंबा तलावाची पाणी पातळी अत्यंत चिंताजनक झाली आहे. तिथे असणारी शाहूकरीण विहीर दिसू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह ग्रामीण भागामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात आज पाणी प्रश्नावरून जोरदार रणकंदन पाहायला मिळाले. नगरसेविका रुपाली अजित पोवार धामोडकर यांनी शहरातील पाणी गळती काढण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरलं. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी सभागृहात थेट बोर्ड दाखवून प्रशासनाला आरसा दाखवलाय. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB शिरोली MIDC परिसरात कंपन्यांकडून मौल्यवान कार्बाइड इन्सर्ट आणि टूल्स चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. रुकडी येथील 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 25,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामुळे 3 मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. इचलकरंजी कबनूर परिसरात आठवड्याला 10 ते 30% व्याजाने कर्ज देऊन कुटुंबाचे मानसिक शोषण करणाऱ्या अवैध सावकारांविरोधात छत्रपती शासन महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महिलांनी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढत फरार आरोपीला तातडीने अटक करण्याची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या नावाने शंखध्वनी करून प्रांत कार्यालयावर ठिय्या मांडला आहे. नांदणी मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीण पुन्हा एकदा मठात परतणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तीणीला इतरत्र हलवल्यामुळे भाविकांमध्ये आणि स्थानिक पातळीवर तीव्र असंतोष निर्माण झाला होता. मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला मोठं यश आलंय. जनतेचा रेटा आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळे अखेर माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा झालाय. या संपूर्ण लढ्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून हा लोकभावनेचा आणि जनतेच्या रेट्याचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहुयात ते काय म्हणाले. 28 जुलै 2025 ला माधुरी हत्तीण नांदणी मठातून वनताराला गेली. जवळपास 10.5 महिने झाले. माधुरी हत्तीण गेल्यापासून सातत्यानं माधुरी परत कधी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातल्या माधुरीवर प्रेम करणाऱ्या सर्व हत्तीप्रेमी जनतेमध्ये एक भावना होती की हत्ती का येत नाही, माधुरी का आणली जात नाही. खर तर 3 ऑगस्टला नांदणी मठ ते कोल्हापूर आज 45 किलोमीटरचा जो लॉंग मार्च निघाला आणि त्यावेळी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनतेनं जो काही प्रक्षोभ व्यवस्थेविरोधातला, कोर्टाच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधातला आणि एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीबद्दलचा, वनताराच्या कार्यपद्धतीच्या बद्दलचा प्रक्षोभ दाखवला होता, त्याची दखल सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली. आणि सुप्रीम कोर्टानं आपलाच दिलेला निर्णय बदलून काही जुजबी सुधारणा करून माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठामध्ये देण्याचा आदेश द्यावा लागला. आणि त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करायला अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आणि त्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं पुन्हा एक मोठी अस्वस्थता निर्माण झालेली होती. अफवा उठत होत्या, माधुरी जिवंतच नाही अशा प्रकारच्याही अफवा उठत होत्या. आणि त्यामुळं वनतारा मॅनेजमेंटला अखेर माधुरी हत्तीण ज्या ठिकाणी तिथे गेली 40 वर्षे ती सुस्थितीत होतीच,
परंतु तिला न्यायचंच म्हणून कटकारस्थान करून जे पुरावे तयार केले होते की ती इथं सुरक्षित नाही, त्यासाठी बनाव म्हणून का होईना तात्पुरत्या सुधारणा करून ज्या कायमस्वरूपी सुधारणा करायच्या त्याला काही वेळ लागतो हे लक्षात घेऊन तात्पुरत्या सुधारणा करून येत्या काही दिवसामध्ये माधुरी हत्तीन परत नांदणी मठाकडे सुपूर्द करायचा हा निर्णय वणताराला घ्यावा लागला. टोप येथील फकीरखडी भागात मंगळवारी संध्याकाळी 5 मोठे आणि 2 लहान अशा एकूण 7 गव्यांचा कळप दिसून आला. या कळपाने विजयसिंह पाटील, जयवंत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतीचं मोठं नुकसान केलंय. गव्यांच्या वावरामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण तरुण भारतच्या युट्यूब चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. आता हाच प्रेरणादायी आणि अद्भुत जीवन प्रवास तुम्हाला विशेष अंकाच्या स्वरूपात वाचायला सुद्धा मिळणार आहे. बाळूमामाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, कार्य, विचार आणि आध्यात्मिक वारसा यांचा सविस्तर आढावा या विशेष अंकामध्ये घेण्यात आलाय. आपला बाळूमामा विशेष अंक बुक करण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.